मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथे आज दिनांक 11 जून रोजी झालेल्या अचानक वादळी पावसामुळे माना येथे अनेक घरांची पडझड व घरावरील पत्रे उडून गेले। तसेच माना पोलीस ठाण्याचे वायरलेसचे टॉवर सुद्धा जमिनीवर कोसळले असल्याने झाडे पडल्याने विद्युत तारे तुटून रात्रभर विद्युत खंडित झाल्याचा प्रकार माना येथे घडला। हकीकत अशी की आज दिनांक 11 जून रोजी अचानक झालेल्या वादळी पावसासह माना पोलीस ठाण्याचे वायरलेस टॉवर हे कोसळून त्यातील पुरवठा खंडित झाला। तसेच अनेकांच्या घरावरील 3 पत्रे उडून गेले। रस्त्यावर व घरावर झाडे पडल्याने संपूर्ण माना येथील विद्युत लाईन ही रात्रभर खंडित होऊन गावातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला। माना पोलीस ठाण्याचे भव्य असे वायरलेस टॉवर हे जागीच कोसळून दैवबलवंतर म्हणून कुणाच्या घरावर कोसळले नाही। जर हे टॉवर घरावर कोसळले असते तर जीवितहानी झाली असती। त्यामुळे काही काळ हे वायरलेस लाईन खंडित झाले असल्याने पोलीस ठाण्याला अडथळा निर्माण झाली। तसेच मोठे मोठे लिंबाचे झाडे सुद्धा विद्युत तारेवर कोसळले असल्याने विद्युत लाईन सुद्धा खंडित झाल्याचा प्रकार माना येथे घडला। या वादळी पावसामुळे बऱ्याचशा घरावर 3 पत्रे सुद्धा उडून गेल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले। अगोदरच ना वादळ ना पाऊस अनेक वेळा हे लाईन खंडित होऊन लाईन बंद असल्याचे प्रकार माना येथे घडले आहे। आता तर महावितरण विभागाला हे कारणे झाली। तातडीने विद्युत तार व्यवस्थित करून खंडित झालेले लाईन पुरवठा सुरू करण्यात यावी अशी मागणी माना येथील नागरिकांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट जनमत लाईव्ह न्यूज नागपूर।